दुरुस्त करावं लागली. माझी पुन्हा एकदा नियुक्ती झाली असं मी मानायला तयार नाही. माझी निवडणूक प्रमुख पदाची अगोदरच नियुक्ती झालेली होती. माध्यमांच्या माध्यमातून मला सकाळी कळलं की माझ्या या ठिकाणी माननीय माजी खासदार अजयजी संचेती यांना त्या ठिकाणी जबाबदारी ती दिली गेली होती. परंतु जे मला भारतीय जनता पार्टीची व्यवस्था माहीत आहे, त्या व्यवस्थेमध्ये असं आहे की निवडणूक प्रमुख पद हे त्या मतदारसंघातील नेत्यांकडे साधारणतः असते. त्याचं कारण असं आहे की त्याला तिथलं राजकीय गुणागणित, तिथली सामाजिक परिस्थिती, तिथे असलेलं भौगोलिक हे आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्या ओळख मुळे निवडणूक प्रमुख पद हे मतदारसंघातच असतं. हा एवढं गोष्ट आहे की प्रभारी आणि निरीक्षक पद मात्र भारतीय जनता पार्टीचे जे इतर जिल्ह्यातले इतर ठिकाणचे नेते असतात त्यांच्याकडे असतात. आणि त्याच भावनेतून पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण देणारं पत्र माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाने पाठवलेलं आहे, ज्यामध्ये अशोकजी नेते हे निवडणूक प्रभारी आहेत, चैनसुखजी संचेती हे निरीक्षक आहे, आता पूर्वीच हे निरीक्षक म्हणून आले होते, आणि मी माझी या ठिकाणी निवडणूक प्रमुख पद म्हणून या ठिकाणी त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. इतक्या वेगवान काय सांगाल? वेगवान हा तुम्ही घडवलेला आहे. कपोलकल्पित बातम्या टाकायच्या, घडवायच्या, आणि मग त्याला पक्षाला त्याच्या मग त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलंय. एक वेगवान जे घडवण्याचं जे या युगामध्ये आहे, ते सगळे वेगवान घडवणारे तुम्ही लोक आहे, माध्यमांचे सगळे प्रतिनिधी आहात. एक चांगलं आहे की तुमच्यामुळे आम्हाला आमचा चेहरा लोकांना दिसतो, पाहायला मिळतो, आणि काही वेळ गंमत आणि मनोरंजन सुद्धा होते जनतेचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.